आणि एक मोठी बातमी समोर येते मुंबई कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातून अशरफ शेख याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। पायधुनी पोलीस ठाण्यात एक दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे। अशरफ शेख यानं या मुलीशी देखील असभ्य भाषेत चॅटिंग केलेलं होतं, हे आता स्पष्ट झालेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांकडनं अशा स्वरूपात हा व्यक्ती, हा तरुण कोणाकोणाशी चॅटिंग करत होता याची माहिती बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी आवाहन केलं जात होतं। पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दुसराही गुन्हा दाखल झालेला आहे। पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये हा दुसरा गुन्हा दाखल झालाय। सध्या अशरफला ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र त्याच्या विरोधात अशा स्वरूपात अनेक तक्रारी येऊ शकतात अशी पोलिसांना आशा आहे, कारण हे पहिलं प्रकरण नाही। अशा स्वरूपात त्यांनी अनेक मुलींशी चॅटद्वारे संवाद साधल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊयात, ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋतिक, काय अधिक माहिती? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की प्रकार अतिशय गंभीर आहे आणि या प्रकरणी आता पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये देखील गुन्ह्याची नोंद झालेली आहे। एकंदरीत या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर जो अशरफ शेख आहे याच्या विरोधात आता तक्रारी यायला सुरुवात झालेली आहे, कारण की पीडिता या प्रकरणामध्ये एकच नाहीये तर अनेक देखील आहेत। कारण की स्वतः पीडितेने जी आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये आणखी 2 पीडितांचे नावं देखील आहेत, त्यांच्यासोबत देखील अशाच प्रकारचा प्रकार जो आहे तो घडल्याचं त्या तक्रारीमध्ये नमूद आहे। आता पोलीस जे आहेत ते संपर्क करतायत, आणखी जर कोणी या प्रकरणामध्ये पीडित असतील तर त्यांनी या प्रकरणी संपर्क साधावा अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये देखील एक गुन्हा नोंद झालेला आहे। मात्र या ठिकाणी आपण बघितलं एक मुस्लिम ही जी मुस्लिम तरुणी आहे 25 वर्ष, तिने त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यालाही 20 तारखेच्या दिवशी आपल्याला अश्लील मेसेज केले, रिलेशनशिप मध्ये येण्याबाबत मेसेज केल्याचं तिने त्या तक्रारीत नमूद केलंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक।